हॅलो माय लव्हलीज, हाऊ आर यू ऑल. तो हा मी माहेर गेल्यावरचा पहिला दिवस होता. संध्याकाळी झोपेतून उठलं, पहिले मला आठवण आली की मला भेळभत्ता खायचा आहे. तर इथे आम्ही ते करत होतो. येवल्याला भेळ ही खूप फेमस आहे, तर येस मला पहिले तेच खायचं होतं. नंतर मग इथे ईशान्वीचा हा मी एक सेपरेट व्लॉग बनवलेलाच की ती कसं तिच्या वॉजिन्सबरोबर कॅरम खेळायची, सायकल चालवायला शिकायची, परत पत्ते खेळायची. सो शी एन्जॉयड दिस टाईम सो मच ॲट माय माहेर. तर हा एक माझ्या काकांच्या घरचा फिश टँक होता जो मी कॅप्चर केला, मला खूप आवडलेला. आणि मग ईशान्वी इथे तिच्या आम्ही बाहेर गेलो, तिच्या मोठ्या दादाबरोबर इथे मस्ती करत होती. तर तिला असं सगळ्यांबरोबर खेळताना बघून मला खूपच आवडलं. अँड ॲज बिईंग द ओनली डॉटर ॲट माय माहेर, सगळ्यांनाच तिचे फार लाड नखरे पुरवायचे होते. तर रोज कोणी ना कोणी तिची केस करून द्यायचं, मेकअप करून द्यायचा. आणि मग येस इथे असंच रोज संध्याकाळी आम्ही कॅरम खेळायला बसायचो. मला तर वेळ नाही मिळायचा ड्यू टू वर्क, पण इथे हे सगळे माझे बहिणीचे मुलं वगैरे सगळे असे मस्त एन्जॉय करायचे. आणि हे बघा मॅडमची हेअरस्टाईल, रोज वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल तिकडे तिला करून मिळायच्या. सी येस इट वॉज रिअली फन. आणि तिनेही हे सगळं करून घ्यायला खूप मज्जा केली. आणि मॅडमला मेकअप करायला तर खूपच आवडतो. तर माझे पप्पा दुपारी पडले की रोज ती अशी पावडर घेऊन तिच्या आजोबांचा असा मेकअप करायची. इकडे पावडर लाव, तिकडे पावडर लाव. आणि आजोबांना पावडर लावता लावता थोडंफार स्वतःच्या चेहऱ्यालाही पावडर लावून घ्यायची आणि भूत बनवून मस्ती करायची. तर यस हे सगळे मोमेंट्स माझ्यासाठी खूप प्रिशियस आहे. अँड आय एम व्हेरी लकी की मी ते असे सगळे स्टोअर करून ठेवू शकते. आणि नंतर आम्ही सगळे माझ्या बहिणीकडे गेलेलो, तर तिकडेही मज्जा केली, लस्सी पार्टी केली. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. थँक्यू, बाय.